आम्हाला पक्षाने डावललं म्हणण्यापेक्षा लोकल नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या नातेवाईकांना निवडून आणण्यासाठी आमचं बलिदान देण्याचं ठरवलं। स्वतः निवडून कसे येतील या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती केली आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। सैरावैर झालेले आहेत, अनेक जण धाय मोकळून रडत आहेत आणि ही वेळ आणली आहे या लोकलच्या नेत्यांनी, कारण विधानसभेचं तिकीट सुद्धा यांनाच पाहिजे आणि जिल्हा परिषदचं तिकीट सुद्धा यांनाच पाहिजे। या पक्षाचं काम करतोय, आजपर्यंत कधी बंडखोरी केली नाही, पक्षविरोधी कारवाई केली नाही आणि एवढं काम करून या ठिकाणी बंडखोरी केलेल्या लोकांना उमेदवारी मिळाल्या, पण एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली नाही। या तालुक्याचं वाटोळं करण्याचं काम कुणी केलं असेल, या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम कुणी केलं असेल तर या ठिकाणी प्रदेशाचे प्रवक्ते म्हणून काम करणारे गणेश हाके यांनी या तालुक्याचं वाटोळं करण्याचं ठरवलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा बिगुल वाजल्यानंतर आज उमेदवारीचा आखरीचा दिवस आहे आणि भाजपांचे निष्ठावंत कार्यकर्त्याला कुठेतरी डावललं जात आहेत। आपल्या बरोबर अधिक बोलण्यासाठी धनराज घुटे आहेत। काय सांगाल, निष्ठावंत कार्यकर्त्याला डावललं जाते, नेमकं तुम्हाला काय पक्षानं डावललं, काय प्रतिक्रिया? आम्हाला पक्षाने डावललं म्हणण्यापेक्षा लोकल नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या नातेवाईकांना निवडून आणण्यासाठी आमचं बलिदान देण्याचं ठरवलं आणि आम्हाला कुठे विश्वासात न घेता नेत्यांनी स्वतःसाठी जिल्हा परिषदचे मतदारसंघ स्वतः निवडून कसे येतील या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती केली आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे। कालपासून कार्यकर्ते सैरावैर झालेले आहेत, अनेक जण धाय मोकळून रडत आहेत आणि ही वेळ आणली आहे या लोकलच्या नेत्यांनी, कारण विधानसभेचं तिकीट सुद्धा यांनाच पाहिजे आणि जिल्हा परिषदचं तिकीट सुद्धा यांनाच पाहिजे। या गोष्टीमध्ये यांनी भारतीय जनता पार्टीची युती एकाही कार्यकर्त्याला सोबत न घेता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केली आणि या ठिकाणी स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम केलेलं आहे। पण माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यावर आज या ठिकाणी अपक्ष उभा राहण्याची किंवा इतर पक्षामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे आणि याच कारणामुळे गेल्या 15 वर्षापासून मी एकनिष्ठपणे या पक्षाचं काम करतोय। आजपर्यंत कधी बंडखोरी केली नाही, पक्षविरोधी कारवाई केली नाही आणि एवढं काम करून या ठिकाणी बंडखोरी केलेल्या लोकांना उमेदवारी मिळाल्या, पण एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली नाही। त्यामुळे या ठिकाणी आज आम्ही अंधोरी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समितीमधून पंचायत समितीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो निवडणूक लढविण्यासाठी केलेला आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। बरं, पक्षासाठी आंदोलन केली, गुन्हे अंगावर घेतले, नेमकं पक्षानं का नेमकं डावललं गेलं? पक्षाने नेमकं डावललं नाही। या तालुक्यातील जी प्रस्थापित मंडळी आहे किंवा जे या व्यवसायामध्ये तिकीट मिळवण्याचा जो व्यवसाय असतो म्हणा थोडक्यात, त्याच्यामध्ये ते परंपरागत 20 वर्षापासून 25 वर्षापासून तरबेज झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी कोणीतरी स्वतःच्या नातेवाईकाला आणि स्वतःसाठी उमेदवार मिळून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम केलेलं आहे, कारण हे लबाड आहेत, धूर्त आहेत आणि स्वार्थी आहेत। त्यामुळे या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। जवळपास 100 ते 150 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे फॉर्म भरलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी भाषण करायचं, कार्यकर्त्यांना कामाला लावायचं आणि या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत म्हणून भाषण करायचं आणि तिकीट मात्र नेत्यांनी मिळवायचं। त्यामुळे या तालुक्यातील सामान्य जनतेला मला विनंती करायची आहे की आता जे लोक सामान्य कार्यकर्ते आहेत, जे पक्षासाठी काम करतात, जे बूथवर काम करतात, जे मोर्चामध्ये असतात, आंदोलनामध्ये असतात, लोकांना हात धरला तर सापडू शकतात, अशा पद्धतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आता या तालुक्यातील जनतेने संधी दिली पाहिजे। या लबाड लांडग्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। हे त्या पदाला चिटकवून बसलेले आहेत, ते पद त्यांना सुटत नाही, कारण त्या पदाची गोडी त्यांना लागलेली आहे आणि त्या पदाच्या माध्यमातून ते जीवन जगण्याचं काम करतात। लोकांशी त्यांना देणं घेणं नाही, का पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत त्यांना देणं घेणं नाही। जिल्ह्याच्या कार्यकर्त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, प्रदेशाच्या नेत्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण या तालुक्यातल्या नेत्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिलाय आणि स्वतःला या ठिकाणी या उमेदवाऱ्या मागून घेतल्यात आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आज हा दुःखाचा डोंगर कोसळलाय। ज्या पक्षाचं काम केलं त्या पक्षाच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून उभा टाकावं लागतंय, पण त्याशिवाय पर्याय नाही। कुठंतरी एक वेळ येत असती आणि त्या वेळेला माघार घ्यायला जमत नाही। आज गेल्या 4 दिवसामध्ये, परवा दिवशी एक कार्यकर्ता त्याच्या स्वतःच्या पक्षात होता, काल परवा दिवशी रात्री तो दुसऱ्या पक्षात गेला, काल तो त्याच्या वापस आला दुसऱ्या पक्षात आणि आज सकाळी त्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्या पक्षातून फॉर्म भरलाय। म्हणजे एका कार्यकर्त्यांनी आंघोळ तरी माणूस दिवसाला एकदा करतं, पण या ठिकाणी एका दिवसात 2-2, 3-3 पक्ष बदलले जात आहेत। पक्षनिष्ठा बाजूला ठेवून कोणत्याही पक्षाची दस्त्या गळ्यामध्ये घालून कार्यकर्ते ह्या पदासाठी फिरतायत आणि कार्यकर्त्यांवर एवढी वाईट आणि खाली मान घालण्याची वेळ जर कोणी आणली असेल तर या तालुक्यातील लबाड नेत्यांनी आणली आणि सर्वात जास्त या तालुक्याचं वाटोळं करण्याचं काम कुणी केलं असेल, या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम कुणी केलं असेल तर या ठिकाणी प्रदेशाचे प्रवक्ते म्हणून काम करणारे गणेश हाके यांनी या तालुक्याचं वाटोळं करण्याचं ठरवलंय। कारण यांनी यांच्या भाऊजाईला या ठिकाणी, त्यांचं गाव मांडुरकी आहे,
तालुका चाकूर आहे, जिल्हा लातूर आहे, त्या गावाकडचा मतदारसंघ सुद्धा ओबीसी महिलेला सुटलेला आहे. पण त्या ठिकाणी निवडणूक न लढता स्वतःचं गाव दिलं सोडून आणि इथं खंडाळी मतदारसंघात लढायला आले. तिथं लढाल्यानंतर तिथं आपल्याला मतदान जास्त मिळावं म्हणून तिथले एक जिल्हा परिषद सदस्य मराठा समाजाचे आमचे मित्र होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी अंधुरीमधून तिकीट देतो. त्यांना वाटलं की यांचं लय वजन असेल, यांच्यावर विश्वास ठेवून यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि या माणसांनी काल घड्याळ सोबत युती केली. का तर त्या मतदारसंघामधून त्यांना गुलाल लागला पाहिजे. म्हणजे अंधोरी मतदारसंघामध्ये काही जरी झालं चालतंय, तुम्ही पडा राहा मरा मारामाऱ्या करून घ्या, डोके फोडून घ्या, पण माझा गुलाल मला खंडाळीमध्ये लागला पाहिजे. अशा पद्धतीने त्या माणसांनी अनेकांचं नुकसान केलंय, माझं सुद्धा नुकसान केलंय. या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला गेल्या वर्षी त्यांना पक्षाच्या विरोधात जाऊन विधानसभा लढली म्हणून सस्पेंड केलं होतं. ते माणूस कालच्या नगरपालिकेला त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल केलं आणि तो माणूस आज भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन मालक असल्यासारखा तिकीट वाटण्याचं काम करतो. एका कार्यकर्त्याला दाबायचं, दुसऱ्याला उचलायचं, तिसऱ्याला दाबायचं, चौथ्याला उचलायचं. या तालुक्यातील पार्टीचं काम वाढवण्यापेक्षा आम्ही आज पार्टीच्या हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी गणेश हाके नावाच्या माणसाने या तालुक्याचं वाटोळं करण्याचं काम चालू केलेलं आहे, पार्टीला संपवण्याचं काम चालू केलेलं आहे. कार्यकर्ता टिकू देणार नाहीत, कार्यकर्त्याला निवडणुकामध्ये या ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही. पण या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला संपविण्याचा विडा गणेश हाके नावाच्या व्यक्तीनं उचलला, त्यांचा मी जाहीर निषेध करतो. बरं, अपक्ष फॉर्म ठेवणार आहात का माघार घेणार आहात? अपक्ष फॉर्म ठेवणार आहे, कारण यावेळेस लोकांनी सांगितलं की निवडणूक आम्ही हातात घेणार आहेत आणि आम्ही हातात घेतलेली निवडणूक आता आम्हाला थांबून जमणार नाही. कारण गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारी या ठिकाणी मागतो, पण यांनी प्रत्येक वेळेस स्वतःच्या नातेवाईकाला, भावाला, बहिणीला, पत्नीला, मुलाला उमेदवारी देण्याचं काम केलं आणि सामान्य कार्यकर्त्यांना मात्र या ठिकाणी पक्ष कार्यामध्ये आंदोलनाला, मोर्चाला बोलून त्यांचे हॅरेसमेंट करून आज 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये आज सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये दगड घालण्याचं काम, धोंडा घालण्याचं काम या हाके आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे या तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. या तालुक्यामध्ये खंडाळी मतदारसंघात आमची गावं आहेत, अंधोरीमध्ये आमची गावं आहेत, किनगावमध्ये आमची गावं आहेत, या प्रत्येक मतदारसंघात आमची गावं आहेत आणि हे लोक स्वतःला मालकी होऊन या ठिकाणी आमच्या मतावर स्वतः सौदे करायला लागतात, जीवन जगतात आणि आमचे नेते होऊन या आमच्या मताची मांडवली करणारे नेते यांना यांची जागा यावेळेस सामान्य कार्यकर्ते मतपेटीच्या माध्यमातून दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. हे सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. कारण काल घेतलेला युतीचा निर्णय हा या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुणालाही पचनी पडलेला नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये नेत्यांचा निषेध होतोय आणि नेत्यांना आता या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्ते जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आणि जनतेमध्ये जाऊन आम्ही आमच्या कष्टाच्या जोरावर, अडचणीच्या जोरावर रस्त्यावर उतरणारे आम्ही कार्यकर्ते आहेत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कार्यकाळापासून आजपर्यंत पक्षाचं काम करणारे एकनिष्ठ आम्ही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आमचा गुलाल हा आता कोणी रोखू शकत नाही, कारण आमची निवडणूक आता सामान्य जनता त्यांच्या हातामध्ये घेत आहे. त्यामुळे आता आमचा विजय कोणी रोखू शकणार नाही. पक्ष बदलू असतील, दल बदलू असतील, बंडखोर असतील आणि स्वार्थी नेते असतील, या सर्वांना आता या ठिकाणी सामान्य जनताच त्यांची जागा दाखवणार आहे. कारण यांचे रंगरूप बघून गेल्या 10 ते 15 वर्षापासून या लोकांनी यांचा सगळा रंग बघितलेला आहे. निवडून आल्यानंतर यांनी या भागाचा कुठलाही विकास केलेला नाही. अंधोरी मतदारसंघाचा काहीही विकास झालेला नाही. अंधोरी मतदारसंघात रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, यांना काय मागण्या आहेत लोकांच्या त्या सुद्धा यांना पाठ नाहीत आणि निवडणुकीला उभा टाकायला निघाले. त्यामुळं त्या मतदारसंघातली बेरोजगारी असेल, शैक्षणिक वातावरण असेल, सार्वजनिक आरोग्याचा विषय असेल, या ठिकाणी रस्त्याचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, या सर्व विषयापासून माझा अंधोरी मतदारसंघ कोसो दूर गेलेला आहे. त्या कोसो दूर गेलेल्या अंधोरी मतदारसंघाला विकासाचं मॉडेल विलेज, आज माझं गाव एल्दरवाडी आहे, आम्ही गेल्या 4.5-5 वर्षात एल्दरवाडीचा विकास करून एक मॉडेल विलेज बनवलंय. त्या पद्धतीनं अंधोरी जिल्हा परिषद गटाला मॉडेल गट बनवून या राज्यामध्ये टॉपचा गट करण्याचा माझा निर्धार आहे. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला विनंती करतो की कुठल्याही श्रीमंत लोकांच्या, पैसेवाल्यांच्या नादी न लागता 5 वर्ष आपल्या हाताला कामाला येणाऱ्या माणसाला, ज्याला आपण हाताला धरून काम सांगू शकतो, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण संधी दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून अंधोरी मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत आणि त्या ठिकाणी गुलाल आम्ही या ठिकाणी खेळल्याशिवाय राहणार नाही. बरं, पक्षाने कोणी राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल उमेदवारी अपक्ष मागे घेण्यासाठी कोणी संपर्क केला? राष्ट्रवादीचा तर कोणी मला कॉल करू शकत नाही आणि संपर्क करू शकत नाही. आम्ही याच भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीला नेहमी शिंगावर घेण्याचं काम केलेलं आहे, राष्ट्रवादीला नेहमी अंगावर घेण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने तर कोणी संपर्क केला नाही. आत्ताच 3 वाजता माझा फॉर्म दाखल झालेला आहे, आणखी कोणाचा फोन आला नाही. पण फोन जरी आला तर मी आता जी काही तुम्हाला सर्व स्थिती सांगितली ती त्यांना सांगून मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि हा आम्ही सर्वांनीच आता निर्धार केलेला आहे. बरं, नगरपंचायतला युती झाली नाही किंवा महानगरपालिकेला युती झाली नाही,
नेमकं जिल्हा परिषदलाच काय युती केली? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या ठिकाणी नगरपालिकाच्या इलेक्शनमध्ये अपयश आलेलं आहे आणि अपयश आल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांना फक्त निवडून यायचं पडलं होतं. मग राष्ट्रवादीला आमच्या जागा आल्या हे दाखवायचंय आणि भाजपच्या लोकांना निवडून यायचंय. या दोन धूर्त आणि लबाड स्वार्थापोटी हे दोघं एकत्र आले आणि त्यांनी या ठिकाणी आमच्या जागा ज्या होत्या हक्काच्या त्या जागा लोकांना सोडून दिल्या आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून स्वतःचं घर भरण्याचं काम, स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम हे लोक करत आहेत. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. एकंदरीत पाहायला गेलं तर हे एक निष्ठ कार्यकर्त्यावर कुठेतरी भाजप जसं महानगरपालिकेला मतदानाच्या स्वरूपामध्ये डावलले गेले तसंच जिल्हा परिषद असेल पंचायत समितीला डावले जाते. परंतु भाजपाला एक मोठं आव्हान निष्ठावंतासोबत असणार आहे. लातूरून माणिक मुंडे, स्टोरी डॉट.